न्यूमरॉलॉजी भविष्य 100% अचूक सांगते. 100%. न्यूमरॉलॉजी हा अंधविश्वास आहे. त्याच्यावर बरेच डिस्कशन झालेले आहेत. बऱ्याच पुस्तकात बरंच काही गोष्टी आलेल्या आहेत. काय होतं, एखाद्या वेळेला आपण कंपनीचं नाव आपल्या आवडीचं ठेवतो, पण ते कधी कधी न्यूमरॉलॉजीला सुटेबल नसतं. खरंच नाव हे न्यूमरॉलॉजी प्रमाणे असणं किती महत्वाचं आहे. तुम्ही आता मगाशी म्हणालात की डेस्टिनी नंबर. तर हा डेस्टिनी नंबर आणि व्यवसायातील यश हे परस्परांचा किती संबंध आहे या दोघांशी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेसचं नाव हे त्या बिझनेसच्या अनुषंगानेच असायला हवं. पण या सगळ्यांमध्ये तुमच्यासाठी एक स्पेशल अशी केस आहे का की ज्याच्यासाठी खरं म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला काही? आता न्यूमरोलॉजी अंकशास्त्र आहे. न्यूमरोलॉजी म्हणजे ते ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र मुळात डेव्हलपच अंकशास्त्रावरून खूप आहे. आहे तर. नमस्कार, मी सुखदा. शेअर द स्टोरी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा हा दुसरा भाग आहे न्यूमरोलॉजी बद्दल, पण आजचा विषय आहे बिझनेस न्यूमरोलॉजी. तर आपण खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत करूया श्री आशिष जगताप सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त. तर आज आपला विषय आहे बिझनेस न्यूमरोलॉजी. आणि बिझनेस म्हटलं ना की खूप रिस्क असते सगळ्यांसाठीच. कुठलंही पाऊल उचलताना आधी 100 जणांना ते विचारतात किंवा यांच्याकडनं सजेशन घ्या, त्यांच्याकडनं सजेशन घ्या. पण खरंच बिझनेसमध्ये न्यूमरोलॉजी गरजेची आहे का? म्हणजे बिझनेस न्यूमरोलॉजी म्हणजे काय नेमकी? सुखदा, मागच्या एपिसोडमध्ये आपली याच्याबाबत चर्चा सविस्तर झाली होती. न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र. म्हणजे प्रत्येक संख्येवर एका ग्रहाचा अंमल असतो. म्हणजे प्रत्येक माणसाचे बर्थडेट जी असते त्याच्याप्रमाणे त्याचे स्वभाव, त्याची प्रवृत्ती, त्याच्या स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स हे आपल्याला न्यूमरोलॉजीप्रमाणे कळतात. आणि याच गोष्टीचा उपयोग आपल्याला व्यवसायात करायचा असतो, की त्या माणसाची व्यवसाय करायची पात्रता किंवा नोकरी किंवा तो प्रोफेशनल किंवा कन्सल्टंट होऊ शकतो, सल्लागार होऊ शकतो, हे आपल्याला बघायचं असतं. यालाच आपण बिझनेस न्यूमरोलॉजी म्हणतो. मध्यंतरी खूप कठीण काळ होता आपल्याकडे, कोविडचा. तर त्यामध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेले आणि अचानक जॉब गेल्यामुळे काही जणांना बिझनेस सुरू करणं भाग पडलं, किंवा काही जणांची इच्छा होती की मला आता बिझनेस करायचा आहे. तर त्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी बिझनेस चालू केला. तर अशा वेळेला तो सक्सेस रेट कसा असतो? म्हणजे बिझनेस चांगला होतो, सुरळीत होतो का नाही होत? आता कोविडचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही लोकांनी व्यवसाय चालू केले. काही लोकांनी दुसऱ्या नोकऱ्या बघितल्या. पण अशा वेळी जर त्यांनी न्यूमरोलॉजीचा आधार घेतला असता, जर अवेअरनेस असता, तर त्यांना फार फायदा याच्या गोष्टीसाठी झाला असता, की प्रत्येकाच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे समजा आपण कुठला व्यवसाय करावा किंवा नाही करावा हे त्यांना लक्षात आलं असतं. नंतर कुठला व्यवसाय आपल्या डेट ऑफ बर्थप्रमाणे योग्य आहे आपल्यासाठी. व्यवसाय नाही केला, समजा आता कन्सल्टन्सी करावी का आपण? जे ते नोकरीतून आलेलं त्यांचं पार्श्वभूमी आहे, एक्सपिरियन्स आहे, तर त्यांनी कन्सल्टन्सी त्यांना ती चांगली झाली असती. नंतर व्यवसाय करण्यासाठी जे ग्रोथचे नंबर लागतात किंवा व्यवसायासाठीचे जे नंबर लागतात ते लकचे नंबर आहेत किंवा नाही आहेत हे त्यांना बघता आलं असतं. त्याच्याप्रमाणे त्यांना पुढील वाटचाल समजा ते करू शकले असते. नंतर जर समजा त्यांच्याकडे व्यवसायाचे किंवा लकचे नंबर नाहीत, तर किमान भागीदाराकडे तरी आहेत का? समजा बिझनेस करायचा तर त्यांनी भागीदार बघितला असता किंवा काय, की ज्याच्याकडे नंबर आहेत तरी ते चालण्यासारखं होतं. नंतर समजा भागीदार त्याचे स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट किंवा वीक पॉईंट्स काय आहेत. समजा 8 नंबरची बर्थडेट आहे एखाद्याची, तर त्यांनी एक्झिक्युशनचा पार्ट सांभाळला असता. लीडरशिप रोलसाठी 1 नंबरवाला योग्य झाला असता. अशा त्या गोष्टी आपल्याला न्यूमरोलॉजीप्रमाणे पाहता आल्या असत्या त्या व्यक्तीला. नंतर भागीदारी असल्यास ती कुणावर करावी किंवा करू नये. समजा त्या भागीदाराचे आणि त्यांचे अँटी नंबर आहेत का, त्याच्याकडे ग्रोथचे नंबर आहेत का, त्याच्याकडे लकचे नंबर आहेत का, हे सगळं बघून बिझनेस करावा. नंतर बिझनेसचे कंपनीचं नाव काय असावं, त्याची राईट फ्रिक्वेन्सी काय. समजा कुठला रिअल इस्टेटचा बिझनेस चालू केला आहे किंवा ऑटोमोबाईलचा बिझनेस चालू करत होते लोक किंवा केला असता, तर त्याला कंपाऊंड कुठलं योग्य आहे, त्या कंपाऊंडप्रमाणे त्याच्या फ्रिक्वेन्सी त्या नावाला ठेवली का. समजा बिझनेसचा लोगो कसा आहे, त्यांचा बिझनेसचं कार्ड कसं आहे,
न्यूमरोलॉजीप्रमाणे आपण ते डिझाईन करून देतो, बिझनेसचा कार्ड, बिझनेसचा लोगो. तर ते त्याच्यावर त्यांनी वेळ दिला असता. नंतर बिझनेस मोबाईलची टोटल काय आहे? बिझनेससाठी एक मोबाईल कुठला वापरला असता, तर त्याची टोटल काय असू शकते? ती त्या पर्टिक्युलर बिझनेसला मॅच होते की नाही? अँटी नाही आहे ना तुमच्या म्हणजे सर्व भागीदारांना ती अँटी आहे का नाही आहे? हे त्याच्यातून बघितलं गेलं असतं. भागीदारांच्या सह्या कशा आहेत? अच्छा. सह्याही पण येस, सह्यांचाही अनालिसिस करणं गरजेचं असतं. भागीदारांच्या मनगटावर घड्याळ कुठली आहेत? बिझनेसला उपयोगी आहेत की नाही आहे? का ती अँटी आहेत? किती अडथळा तयार करतायत? ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या असत्या लोकांनी, तर नक्कीच त्यांना कोविड नंतर व्यवसायात येताना फायदा झाला असता. अच्छा. अशा अ, या बऱ्याच गोष्टी बघणं यालाच गरजेचं असतं. जोडून एक उपप्रश्न आहे हं, खरं हं. तर, की एक बिझनेसमॅन काय म्हणतो, की आता मी बिझनेसकडे लक्ष देऊ, हं, म्हणजे बिझनेस माझ्या प्रॉडक्टमध्ये लक्ष देऊ, माझ्या क्लायंटकडे लक्ष देऊ, हं. का हे या सगळ्याकडे लक्ष देऊ, आणि म्हणून खूप वेळा दुर्लक्ष होतं. पण मग बेसिक काही एक या दोन गोष्टी तुम्ही बघा म्हणजे आणि सुरू करा, असं काही आहे का? बघा, कमीत कमी तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला कम्पॅटेबल बिझनेस तुम्ही कुठला करायला पाहिजे हे तरी हा नक्कीच बघावं माणसाने. हा. कारण अशा आमच्याकडे बऱ्याच केसेस आलेल्या आहेत, की ते चुकीच्या व्यवसायात होते आणि हा. त्यांना यशही मिळत नव्हतं. करेक्ट. हां, म्हणजे आता समजा 2 नंबरचं त्यांची बजेट होती. 2 म्हणा किंवा 11 म्हणा किंवा 20 म्हणा. ही साधारण इमोशनल लोकं असतात. हा. टफ निर्णय घेणं हे थोडं कठीण जातं त्यांना आणि कुठले असे व्यवसाय असतात ज्याच्यात टफच निर्णय घ्यायला लागतात. तिथे त्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण फार कमी असतं. म्हणजे असं हे सगळ्या गोष्टी बघून पुढे वाटचाल केली तर फार बरं होईल, असं मला वाटतं. अच्छा. अ, तुम्ही आता मगाशी म्हणालात की डेस्टिनी नंबर. हं. तर हा डेस्टिनी नंबर आणि व्यवसायातील यश हे परस्परांचा किती संबंध आहे या दोघांशी? सांगतो. डेस्टिनी नंबर म्हणजे काय आहे, की तुमचं भाग्यांक, एक तुमचा मुलांक असतो म्हणजे तुमचं सिंगल डिजिटवर आपण तुमच्या जन्मतारखेची बेरीज करतो आपण. हा. समजा 12 असेल तर 1 अधिक 2 म्हणजे 3 हा तुमचा मुलांक झाला. हा. आणि भाग्यांक तुमचा पूर्ण बर्थडेची टोटल प्रत्येक डिजिटची जी हं. सिंगल डिजिटवर आणतो. हा. बरोबर? समजा 1 मुलांक आहे आणि 5 भाग्यांक आहे. तर 1 मुलांकासाठी जे व्यवसाय योग्य आहेत तेही तुम्ही करू शकता आणि 5 भाग्यांकासाठी जे व्यवसाय आहेत तेही तुम्ही करू शकता. बरं. दोन्ही केले तरी चालतात. तुम्हाला यश होण्याची शक्यता वाढतात. हं, हं. त्यामुळे असं काही नाही की डेस्टिनी नंबरप्रमाणेच तुम्ही व्यवसाय करायला पाहिजे का जन्मतारखेप्रमाणेच करायला पाहिजे असं काही नाही. दोन्ही प्रमाणे केले तरी चालतात. पण साधारण त्याचं एक मी असा सल्ला देईन की तरुणपणात तुम्ही कुठले व्यवसाय चालू केलेले आहेत समजा 25 किंवा 20 मध्ये तर तुम्ही जन्मतारखेप्रमाणे जे योग्य आहेत व्यवसाय ते केलेत तर जास्त प्रॉफिटेबल राहील. हं. आणि समजा 40 नंतर करत असाल, समजा नोकरी सोडून किंवा काय, तर तुमच्या डेस्टिनी नंबरप्रमाणे जे योग्य व्यवसाय आहेत, जे त्याला कम्पॅटेबल आहेत त्या नंबरसाठी, तर ते तुम्ही केलेत तर यशस्वी होण्याचं प्रमाण त्याच्यानंतर जास्त राहतं. अच्छा. हं. अच्छा. म्हणजे ऍटलिस्ट त्याला त्या नंबरला अँटी नसावेत. अँटी तर नसावेत आणि त्याला अनुरूपच असावेत व्यवसाय. काय होतं, एखाद्या वेळेला आपण कंपनीचं नाव आपल्या आवडीचं ठेवतो, पण ते कधी कधी न्यूमरोलॉजीला सुटेबल नसतं हं. किंवा काहीतरी गडबड होते. हं. तर खरंच नाव हे न्यूमरोलॉजी प्रमाणे असणं किती महत्वाचं आहे एखाद्या बिझनेस सक्सेसफुल होण्यासाठी? तुमचा प्रश्न एकदम समर्पक आहे. न्यूमरोलॉजीप्रमाणे, बिझनेस न्यूमरोलॉजीप्रमाणे कुठल्याही व्यवसायाचं नाव ठेवणं फार महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही रेस्टॉरंट किंवा फूड रिलेटेड बिझनेस चालू करत असाल, व्हेजिटेरियन रेस्टॉरंट किंवा व्हेज जेवण किंवा असं काही प्रकार असेल, तर त्याला त्याची फ्रिक्वेन्सी 6 वर असावी लागते. आणि नॉन-व्हेजचं असेल तर फ्रिक्वेन्सी ती 4 वर असणं गरजेचं आहे. याच्यातही गल्लत झाली तरी अयशस्वी होतात माणसं. हे असं आम्ही बघण्यात आमच्या आलेलं आहे. दुसरी गोष्ट आमच्याकडे एक केस आली होती. तुम्हाला सांगतो, रिअल इस्टेट फर्म होती. त्यांचं नाव त्यांनी कुठल्या एका ॲस्ट्रोलॉजरनी त्यांना ड वर्ण ठेवायला सांगितलं होतं नाव. अच्छा, ड ड अक्षर. ड ड डी वर्ण नाव असायला हवं होतं. त्यांनी ते ठेवलं, दीपांजली म्हणून नाव ठेवलं. परंतु त्याची फ्रिक्वेन्सी ही त्या रिअल इस्टेटप्रमाणे जी 9 वर यायला हवी होती, ती नव्हती. आणि दुसरी गोष्ट त्याचं साउंड डी-आय वरनं होतं. डी-आय नावाचे साउंडचे जी कुठल्या कंपनीज आहेत, त्या लॉसेसमध्ये जातात. ओके. हां. मग ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही कंपनीचं नाव ठेवता आणि त्याच्यात ऑन आणला, ON,
म्हणजे जसं ॲमेझॉन आहे, हम्म. नेक्सॉन आहे, सोनी आहे, सोनीचा SONY आहे, हा. सोनी ऑन आलं. हा. तर ऑन साऊंड हा तुम्हाला सक्सेसच्या शिखरावर नेऊन ठेवतो. ओ. तर कंपनीची नावं ठेवताना हे असे साऊंड्स पण बघणं गरजेचं आहे आणि त्याची कंपाऊंड, त्याची फ्रिक्वेन्सी बघणंही गरजेचं आहे. अच्छा. आणि त्याच्याबरोबर ते पार्टनर्सचे लकी अनलकी नाही आहेत ना, म्हणजे अँटी नाही आहेत ना, हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जरी अच्छा. लकी नसेल नंबर तो पार्टनर्सला, तरी पण तो अनलकी असता कामा नये. हा. हे फार महत्त्वाचं आहे. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. त्यामुळे बिझनेसचं नाव हे फार महत्त्वाचं आहे. मदत नको करू हवं तर, पण नुकसान नको नुकसान करू. नाही होता कामा नये. असं आहे. बरोबर. तर आता काही वेळेला असं होतं ना की मला आता बिझनेस सुरू करायचं, तर आता पटकन मला एक 4 गोष्टी हव्या असतात की मी काय करू आत्ता आत्ता स्टेज 1ला मी काय करू, मला बिझनेस सुरू करायचा. तर ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट तुम्ही अशा काही 4 गोष्टी, एक फॉर्म्युला म्हणा, एक 4 गोष्टी ज्या बघितल्याच पाहिजेत, या पॅरामीटर्सवरती तुम्ही गेलंच पाहिजे, अशा काही तुमच्याजवळ आहेत का? हो. तुम्हाला सांगतो, सर्वात पहिली गोष्ट, समजा तुम्ही नवा व्यवसाय जर चालू करत असाल, तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला हे नक्कीच बघायचं आहे की तुम्हाला ते कम्पॅटेबल आहे की नाही व्यवसाय. तुमच्या बर्थ नंबरला आणि डेस्टिनी नंबरशी कम्पॅटेबल आहे की नाही, दोन्हीपैकी एकाशी. म्हणजे कोणता व्यवसाय व्यवसाय तुम्ही करणार? करायला पाहिजे. बरोबर. असे प्रत्येक नंबरला बरेचसे व्यवसाय तुम्ही करू शकता. हा. तर त्याच्याप्रमाणे तो कम्पॅटेबल आहे का नाही हे तुम्ही प्रथम दर्शनी ते बघणं गरजेचं आहे. हा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसचं नाव. हे त्या बिझनेसच्या अनुषंगानेच असायला हवं. त्याचीच फ्रिक्वेन्सी ती मॅचच झाली पाहिजे त्या नावाची. हम्म, हम्म. तिसरी गोष्ट आहे तुमचा बिझनेसचा लोगो. अच्छा. तो फार महत्त्वाचा आहे. आणि चौथी गोष्ट, तुम्ही पार्टनरशिप प्रोप्रायटरीशिप फर्म असेल तर वेगळी गोष्ट झाली, परंतु पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर्स बरोबरची कम्पॅटेबिलिटी हे बघणं फार गरजेचं आहे. पार्टनर्स आणि तुमचे नंबर अँटी असता कामा नये. जर ह्या सर्वात ही शेवटची जी चौथी 4 नंबरची गोष्ट ही जास्त महत्त्वाची आहे. कारण नंतर त्यांचे क्लॅशेस होतात आणि व्यवसाय म्हणजे लॉंग लास्टिंग होत नाही, व्यवसाय मध्येच कुठेतरी थांबतो. अच्छा. लोगो बद्दल काही एक एक्झाम्पल देऊ शकता का तुम्ही? लोगोबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर, तुम्ही कुठला व्यवसाय करता, तुमचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, म्हणजे त्याची प्रश्नावली असते की ज्यांना लोगो कुठल्या बिझनेसचं बनवून घ्यायचं आहे, त्यांचे रिक्वायरमेंट, त्यांच्या प्रोडक्टची साईज काय आहे, ते कुठल्या टाईपचं कस्टमर कॅटर करू इच्छितात, ते कुठून व्यवसाय करता आहेत, कुठला व्यवसाय आहे, त्याच्याप्रमाणे ते लोगोचे शेप्स, लोगोचे कलर्स, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन तो लोगो बनवावा लागतो. अच्छा. हां, म्हणजे समजा तिकीट साईज तुमची काय आहे, समजा कमॉडिटी प्रोडक्ट आहे तर त्याला कुठले कलर वापरायचे, हाय एंड प्रोडक्ट आहे, ज्वेलरी बिझनेस आहे किंवा कुठला आहे, तर त्याला कुठला कलर असायला हवा, त्याला कुठला शेप असायला हवा. तुम्ही कस्टमर कुठले पाहता, म्हणजे सर्कलमधलेच, रेफरन्समधलेच कस्टमर आहेत का अननोन कस्टमरही तुम्ही कॅटर करू इच्छिता, त्याच्याप्रमाणे पण लोगो पाहावा लागतो. लोगोची साईज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. लोगो खालून ओपन आहे की नाही, लोगो लॉसेस देतोय की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. तुम्ही फीडबॅक इच्छिता की नाही लोकांकडून, की तुमचा प्रोडक्ट कसा आहे का नाही, याच्यावर पण लोगोचे शेप्स ठरतात. या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. याला सायंटिफिक लोगो आम्ही म्हणतो. अच्छा. आणि हा फार महत्त्वाचा आहे व्यवसाय. हा बिझनेस मध्ये खूप खूप महत्वाचा खूप रोल महत्त्वाचा, खूप प्ले महत्त्वाचा करत आहे, असेल. खूप महत्त्वाचा role. 100%. हो हो हो. अच्छा. पण आता समजा एकाने बिझनेस चालू केला, हम्म. असं आपण एक गृहीत धरूया, हम्म. तो प्रचंड अडचणीत आहे समजा, आणि त्याला स्वतःला खूप लॉस झालाय, आर्थिक अडचणीत आहे, मन अशांत आहे, आणि अशा वेळेला आपले नंबर, तुम्हाला ते नंबर माहिती नाहीयेत, अशा वेळेला त्यांनी काय केलं पाहिजे फर्स्ट स्टेप? कारण असे खूप आपले प्रेक्षक असतात किंवा आता एपिसोड जे बघत असतील त्याच्यामधलेही खूप जण असतील की ज्यांना खरंच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय बिकॉज ऑफ बिझनेस. तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे फर्स्ट स्टेप? तर त्याचं असं आहे की आपल्याला पाहावं लागेल की त्याला आर्थिक अडचण कशामुळे आलेली आहे. त्याचे लोन्स जास्त झालेले आहेत, त्याचा सेल्स नाही आहे का, बॅड डेब्ट झालेले आहेत का, रिकव्हरी नाही आहे का, कुठल्या काही विशिष्ट कारणांमुळे गव्हर्नमेंट लायसन्स किंवा याच्यामुळे बिझनेस थांबलाय आणि त्यामुळे तो आर्थिक अडचणीत आलेला आहे. या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे. एका न्यूमरोलॉजिस्टकडे त्यांनी जाणं लवकरात लवकर हे फार गरजेचं आहे. आणि त्यांनी त्याची ग्रीड तपासून घ्यावी बर्थ डेट प्रमाणे की काय नक्की अडचण आहे किंवा काय आहे. त्याच्यात आपल्याला असं पाहता येतं
की त्याची महादशा कुठली चालू आहे न्यूमरोलॉजीप्रमाणे, ती अडचण किती वेळासाठी असणार, त्याचं पर्सनल इयर कुठलं चालू आहे, फक्त थोड्या वेळासाठी अडचण आहे का कसं, त्याची बिझनेसचे म्हणजे पार्टनरची कम्पॅटेबिलिटी आपण चेक करणार, त्याचे मिसिंग नंबर्स कुठले आहेत ते आपण पाहतो, म्हणजे त्याच्या कुठल्या व्यवसायात तो चुकीच्या व्यवसायात आहे का काय आहे हे आपण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही त्याला असं सांगू की बाबा की पुढचे लोन्स तू घेऊ नकोस आता सध्या, जे आहे लोन्स कुठली चालू आहेत ती रिस्ट्रक्चर कर, इन्स्टॉलमेंट कमी करून घे, 10 इयर वाढवून घे, आणि मग न्यूमरोलॉजिस्टच्या प्रमाणे जे काही उपाय करायचे आहेत किंवा नाही आहेत, जे काही योग्य वाटतात तुम्हाला, तर तसे त्यांनी प्रोसेस करून पुढे जावं. त्यांनी त्याचा बिझनेसचं लोगोही चेक करून घ्यावा, बिझनेसचं नावही चेक करून घ्यावं, पर्सनल त्याचे जे काही रेमेडीज आहेत त्याही त्यांनी करून घ्यावेत. म्हणजे पर्सनल त्याच्या नंबरमध्ये काही विशिष्ट नंबर मिसिंग आहेत, तर त्याच्या ज्या काही आम्ही रेमेडीज देतो त्या त्यांनी करून घ्याव्यात. मगाशी तुम्ही महादशेचा उल्लेख केला, हं. तर काही वेळा असतात असं आपण खूप हो. म्हणताना लोक हो, ऐकतो हो, की हो. ही वेळ वाईट आहे, हो, हो. किंवा हे जर तरून गेलं तर मग पुढचं सगळं चांगलं होईल. तर ही महादशा म्हणजे नेमकी कशी काढतात आणि कसं त्याच्यावरती मात करता येईल? न्यूमरोलॉजीप्रमाणे महादशाचं एक कॅल्क्युलेशन आहे. ते थोडंसं जटिल आहे, परंतु तुमच्या बर्थडेटप्रमाणे आपल्याला ते महादशा, तुमचं जन्मवर्ष काय आहे आणि तुमची जन्मतारीख काय आहे याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुमची महादशा काढली जाते न्यूमरोलॉजीप्रमाणे. ॲस्ट्रोलॉजीची महादशा वेगळी असते, न्यूमरोलॉजीची वेगळी असते. तर न्यूमरोलॉजीप्रमाणे आपण महादशा काढतो. जशी सूर्याची महादशा 1 वर्षाची असते, चंद्राची महादशा 2 वर्ष चालते, गुरुची महादशा 3 वर्ष चालते, राहूची महादशा 4 वर्ष चालते, मर्क्युरीची महादशा 5 वर्ष असते, शुक्राची महादशा 6 वर्ष असते व्हीनसची, नंतर केतूची महादशा 7 वर्षाची असते, शनी महाराजांची महादशा 8 वर्ष असते, आणि मंगळाची महादशा 9 वर्षाची असते. अशाप्रमाणे या महादशा चालतात. तर समजा एखाद्या जो व्यक्ती आर्थिक अडचणीत आहे किंवा काय आहे, त्याने त्याची महादशा चेक करून घ्यावी, त्याचं पर्सनल इयर पण चेक करून घ्यावं. आता प्रत्येक वर्ष हे प्रत्येकाला समान नसतं. प्रत्येक बर्थडेटप्रमाणे त्याचं बर्थडेट आणि ते वर्ष याची टोटल आपण करतो आणि त्याचं पर्सनल इयर आपण चालू करतो, म्हणजे कॅल्क्युलेट करतो. तर त्याच्याप्रमाणे महादशा आणि तुमचं पर्सनल इयर प्रत्येकाने चेक करून घ्यावं. त्याच्यामुळे कुठल्या अडचणी आलेल्या आहेत की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा तुमची महादशा राहूची चालू असेल, 4 नंबरची महादशा असेल, तर त्याच्यात सडन अप्स अँड डाऊन्स येतात, अडचणी, ऑब्स्टॅकल, स्ट्रगल येण्याची शक्यता असतात. बरोबर. ओके. मर्क्युरीची महादशा 5 वर्ष असते, ती फार चांगली असते, परंतु त्याच्यात हॉस्टिलिटी होते आणि कर्ज पण होतात माणसाला. कर्ज डेप्ट होण्याचे प्रमाण वाढतं त्या मर्क्युरी महादशेमध्ये. तर ते आहे का ते पण तुम्ही चेक करून घ्यावं. तुम्हाला असं वाटेल की इतके वर्ष व्यवसाय करतोय, सडनली या 2-4 वर्षात मला कर्ज झाली, तर ते तुम्ही चेक करून घ्या. त्याच्या रेमेडीज केल्या की तेही गोष्टी सुरळीत होण्यास वेळ लागत नाही, परंतु आपल्याला माहिती नसतं आणि माणसं बिथरतात. खूप वेळेला पॅनिक सिच्युएशन येते की आत्ताच असं का होतंय, असं सेल्फ डाऊट मध्ये जातात लोक. येस. समजा पर्सनल इयर 2चं चालू असेल तर ते थोडंसं ड्राय जातं, स्लो इयर असतं, फार जास्त ग्रोथ होत नाही माणसाची, पण त्याच्याही रेमेडीज असतात, त्यांनी कामं सुरळीत होण्यास मदत होते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे माणसाने जेव्हा या अडचणीत यायला सुरुवात होते, आर्थिक अडचणी किंवा काय, तर त्यांनी काही गोष्टी करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. तर ते म्हणजे त्यांनी नवी लोन घेणं थांबवावं, त्यांनी त्याची नावं करेक्ट करून घ्यावी. पर्सनल नाव ते लकी नंबरवर आहे का नाही आहे ते पाहावं त्यांनी. बिझनेस नेम त्यांनी करेक्ट करून घ्यावे. बिझनेस लोगो जर चुकीचा असेल, लॉसेस दाखवत असेल, तो त्यांनी रिडिझाईन करून घ्यावा योग्य व्यक्तीकडून. नंतर रिकव्हरीसाठी त्यांनी पावलं उचलावीत. कंपनीमध्येच कोणी 1 तारखेचा किंवा 9 तारीखचा कोणी एम्प्लॉई असेल किंवा पार्टनर असेल, त्याला ते काम सोपवावं, ते रिकव्हरी व्यवस्थित सुरू करू शकतील. सेल्स कमी पडत असेल तर 5 नंबरची व्यक्ती, 5 नंबर बर्थडेट किंवा 3 नंबर बर्थडेट, ज्यांचे कम्युनिकेशन स्किल्स चांगली आहेत आणि कन्व्हिन्सिंग पॉवर्स चांगल्या आहेत, तर त्यांच्याकडे ते काम सोपवावं. या अशा सगळ्या गोष्टी आहेत. जर PR करायचं असेल तरी 1 नंबरवाला चालते, त्याचा ब्रँड बिल्डिंगसाठी 1 नंबरवाले फार चांगले, म्हणजे त्यांचा तो फोर्टेच आहे, म्हणजे 1 नंबरचा की ब्रँड बिल्डिंग. मास म्हणजे प्रचार करायचा किंवा प्रसिद्धी हवी तर 9 नंबरवाल्याकडे द्यावं ते काम. अशाने तुम्ही तुमचा ब्रँड बिल्ड करू शकता कंपनीचा. तर या सगळ्या स्टेप्स त्यांनी घ्याव्यात आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी. आपण बिझनेसचं नाव रजिस्टर करतो, बरोबर,
तर तेव्हा म्हणजे काही बिझनेसेस तर असे बघितलेत की एकदम उच्च दर्जाचे आहेत ऑलरेडी आणि काही वर्षांनी एकदम रसातळाला गेलेले आहेत. मग त्यांनी काहीतरी एक लोगो चेंज केला, थोडासा नावात बदल केला आणि मग ते परत सुरळीत झालं. हो. असे पण काही बिझनेसेस हो, बघितलेले हो, आहेत. हो. तर बिझनेसचं नाव आपण रजिस्टर करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण खूप वेळा रजिस्ट्रेशन करताना काही नावं आपण काढलेली ती मिळत नाहीत. हम्म. ऑलरेडी रजिस्टर्ड असतात किंवा असं होतं हो, खूप हो, वेळा. हो. तर काही ऑप्शन्स काढले जातात. पण ते आपल्याला आवडलेल्या नावांपेक्षा सुद्धा न्यूमरॉलॉजी शी सुरळीत जे काही नाव आहे तर ते करणं जास्त गरजेचं आहे असं मला हो. म्हणजे आतापर्यंत जे डिस्कशन झालं त्याच्यावरनं. पण मग तुम्ही काय याच्यावर सजेस्ट कराल की रजिस्ट्रेशनच्या वेळेला काय केलं पाहिजे? बघा, तुम्ही एक 3 ते 4 स्टेप्स लक्षात घ्या. सर्वप्रथम तुमच्या नंबर्सप्रमाणे जे कम्पॅटेबल बिझनेस आहेत ते तुम्ही निवडा. नंबर 2, त्या बिझनेसची फ्रिक्वेन्सी काय आहे ही चेक करून घ्या. नंबर 3, त्या फ्रिक्वेन्सीची 8 ते 10 नावं तुम्ही रेडी ठेवा. हा, ती पहिली रेडी करून ठेवा, 8 ते 10 नावं. बरोबर. की 11th आवरला परत तुम्ही वेळ घेणार, एक नाव नाही मिळालं रजिस्ट्रेशनला, ROCला एक नाव उपलब्ध नसेल, मग परत तुम्ही त्याच्यात वेळ घेणार. नवं नाव परत डिझाईन झाल्यानंतर परत जाणार, तोपर्यंत ते नावही गेलेलं असतं. तर बरोबर. त्यापेक्षा तुम्ही 8 ते 10 नावं त्या फ्रिक्वेन्सीची रेडी ठेवा आणि मग तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करा. करेक्ट. मग तुम्हाला ते हँडी राहील की पटकन जो कुठलं नाव 10 नावातलं कुठलं तरी एक नाव मिळालं तर तुम्ही रजिस्टर करू शकता. हा, हे त्याच्या 4 स्टेप्स आहेत. हा, कारण हे खूप गरजेचं हो, आहे. हो, कारण हो. तिथे बसल्यानंतर हो, एकतर हो, हो. आपल्याला अपॉइंटमेंट मिळत हो, नसते हो, हो, हो. आणि मिळाली तर ह्याच्यामध्ये हो, परत हो, वेळ हो, जाण्याची हो, हो. शक्यता. उत्तम बिझनेस पार्टनर्स आता हा खूप मोठा विषय आहे खरं तर. कारण खूप वेळा आपण ऐकतो की पार्टनरशिप मध्ये लॉस झाला, पार्टनरशिप मध्ये नाही जमलं किंवा हे खूप झाले, नुकसान खूप झालं. तर बिझनेस पार्टनर्स, उत्तम बिझनेस पार्टनर्स कोण असू शकतं किंवा कोण नसू शकतं ही मला जाणून घ्यायचंय. हे बघा, आता त्याच्यात कसं आहे की तुम्ही नवा जेव्हा व्यवसाय चालू करता तेव्हा भागीदार तुम्ही बघूनच घ्यावा, असा आमचा सल्ला राहील. न्यूमरोलॉजिस्टची मदत घेऊन तुम्ही भागीदार बघून घ्यावा. फक्त त्याचे नंबर्स बघावेत, तुमचे नंबर्स बघावेत, म्हणजे बर्थ डेट, हम्म. त्यांचा बर्थ डेट म्हणजे पार्टनरचा बर्थ डेट आणि आपला बर्थ डेट अँटी नाही आहे ना, लकी आहे का, पार्टनरचा डेस्टिनी नंबर आणि आपला डेस्टिनी नंबर म्हणजे भाग्यांक हा, हा लकी आहे का, अँटी नाही आहे ना, ह्या 2 गोष्टी पाहाव्यात. त्याच्यानंतर समजा आपल्याकडे आणि पार्टनरच्या ग्रीडमध्ये ग्रोथचे नंबर आहेत का. समजा तुमच्याकडे ग्रोथचे नंबर नाहीत पण पार्टनरकडे आहेत का. हा, जर नसतील तरी तुम्ही थांबावं. जर लकचे नंबर तुमच्याकडे आहेत आणि पार्टनरकडे पण आहेत किंवा नाही आहेत तरी चालेल. पण तुमच्याकडे नाही आहेत आणि पार्टनरकडे पण नाही आहेत तर मग अडचणीचा विषय आहे. गडबड. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. हा, आपल्याला पर्सनल न्यूमरोलॉजीमध्ये पार्टनरचा स्वभाव कळेल, आपल्याला आपला स्वभाव कळेल. दोघंही डॉमिनेटेड आहात का, म्हणजे डॉमिनेटिंग स्वभावाचे आहात का, एकमेकांना ओव्हर पॉवर करायला जाणार आहात का, हट्टी आहात का, हे बघणं गरजेचं आहे. दोन्ही सेमच स्वभावाचे असाल तरी अडचण आहे. दोघंही इमोशनल असाल तरी अडचण आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या हा. की पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास नको, तुमच्यात वैचारिक म्हणजे मतभेद नाही होता कामा. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे पार्टनरशिप. हा, कारण शेवटी बिझनेस हा हो, हळूहळू हो, म्हणजे हो. ग्रोथ कडे हो, जाणारा हो. जर असेल हो, आणि हो. याच्यामध्येच हो, हो. प्रॉब्लेम असेल तर मे हो, बी हो, हो. आणि नंतर व्यावहारिक सल्ला द्यायचा झाला तर एक छोटं काम करून बघा नव्या पार्टनर बरोबर. वर्ष 6 महिन्याचं किंवा 2 वर्षाचं एक छोटं काम करून बघा. तुमचे हा. विचार जुळतायत का बघा आणि मग तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये मूव्ह ऑन होऊ शकता. हा व्यावहारिक सल्ला झाला. याचा ऍक्च्युली नक्की फायदा होईल. हा. बिझनेस मध्ये मोबाईल नंबर हा किती मॅटर करतो? मोबाईल न्यूमरोलॉजी हा पण एक वेगळा विषय असू शकतो, पण इथे आपण थोडा रेफरन्स साठी काही देऊ शकाल? हो. आता विषय कसा आहे की बरेचसे शेकडो बिझनेसेस आहेत बाजारात. तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला त्यापैकी एक कुठला कम्पॅटेबल आहे तो एक शोधायचा आहे. त्याची एक ठराविक, प्रत्येक बिझनेसची एक ठराविक फ्रिक्वेन्सी असते. जसं नाव तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला घेता, मोबाईल नंबरही त्याच फ्रिक्वेन्सीला असणं गरजेचं आहे. अच्छा. आणि जे नावाला जे रूल्स अप्लाय होतात तेच मोबाईल नंबरला अप्लाय होतात.
टोटलच्या बाबतीत. जी बिझनेसच्या मोबाईल नंबरची जी टोटल आहे ती त्या बिझनेसला कम्पॅटेबल असणं गरजेचं आहे. बरोबर. ती एनर्जी आपल्याला हवी. समजा ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे किंवा रिअल इस्टेट आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की 9 नंबरची एनर्जी रिक्वायर्ड आहे त्याला. तर ते मोबाईल नंबरची टोटल पण 9 वर यावी. ओके. जसं नावाची टोटल 9 वर यावी तशी मोबाईल नंबरची पण यावी. किंवा मोबाईल नंबर समजा सेल्ससाठी घेताय तुम्ही, कुठल्या कामासाठी घेताय तुम्ही, समजा कुठल्याही बिझनेसच्या सेल्ससाठी घेताय तर 5 नंबर किंवा 6 नंबर टोटल चालेल. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि प्लस ते नंबर्स जे टोटल घेताय ते नंबर पार्टनर्सला अँटी असतात का म्हणत. अच्छा. हां, ते अँटी असतील तरी तुम्हाला त्या बिझनेसला अडथळा येऊ शकतो. तर ओके. ते बिझनेसचा मोबाईल नंबर बघून घेणं पण फार गरजेचं आहे. आता मला एक खूप गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे खरं तर तुम्हाला. जेनझीज आपण जे म्हणतो आता, किंवा मोबाईलच्या वाढत्या युसेजमुळे किंवा इंटरनेटमुळे हल्ली खूप कंटेंट क्रिएशनकडे लोक जास्त जात आहेत. म्हणजे माझा कुठलाही बिझनेस असू दे, माझं कंटेंट क्रिएशन हे फर्स्ट अँड फॉरमोस्ट एक गोल असतो. पण नुसतं कंटेंट क्रिएशन हा एक बिझनेस म्हणून पाहणारी एक समूह पण आहे. मग कंटेंट क्रिएशन हा बिझनेसमध्ये येऊ शकतो का? हो, कंटेंट क्रिएशन हा बिझनेसमध्ये येतो, पण तो कुणी करावा, हा. सरसकट सगळ्यांनी करावा तर ते यशस्वी होणं थोडंसं मुश्किल आहे. तर ते कुणी करू शकतं ह्याच्याबद्दल आपण बोलूया. ओके. आता समजा कंटेंट क्रिएशनला लागतं काय, क्रिएटिव्हिटी लागते, डेअरिंग लागतं, म्हणजे प्रेझेन्स हा जो गोष्ट आहे ते लागते. तर समजा 3 नंबरवाले लोक आहेत ज्यांचे बर्थडे 3 आहेत, म्हणजे 3 आहे, 12, 21 असे जे लोक आहेत, 30. तर यांचं क्रिएटिव्हिटी आणि एक्सप्रेशन हा त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. म्हणजे क्रिएटिव्ह असतात लोक आणि एक्सप्रेशन म्हणजे थोडे सोशल पण असतात ही लोक. तर यांच्या आयडियाज ओरिजिनल असतात ऑलवेज. 3 वाल्यांच्या कम्युनिकेशन चांगलं असतं, विनोद बुद्धी पण असते जी याला लागते, एंटरटेनर्स पण असतात ते. तर यांची स्ट्रॉंग ॲबिलिटी असते यांची की व्ह्युअर अट्रॅक्ट करणे. ओके. कंटेंट क्रिएशन आणि युट्यूबर्स यांच्यासाठी व्ह्युअर अट्रॅक्ट करणं पण आहे, हे यांच्यात नॅचरल गोष्ट आहे की त्यांना अवेअर झाले तर ते करू शकतात. त्याच्याबरोबर 5 नंबर ज्यांचे बर्थडे 5 आहे, 14 आहे, 23 आहे. तर मीडिया, नेम अँड फेम, प्रचलित होणं, हे नॅचरली यांच्यात हे गुण आहेत या 5 नंबरवाल्यांमध्ये. तर त्याच्यामुळे डिजिटल मीडियाचे कामं आहेत किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर आहेत, तर 5 नंबर हा ह्याच्यासाठी योग्य असू शकतो नंबर. नंतर 1 नंबरवाले पर्सनल ब्रँड बिल्डिंग यांच्यासारखे कोणाला जमत नाही. 1 नंबर जो ज्यांचा बर्थडे म्हणजे 1 आहे, 10 आहे, 19 आहे, पर्सनल ब्रँड बिल्डिंग हे नॅचरली त्यांच्यात ते टॅलेंटच आहे, ते करतातच. आज सुनर ऑर लेटर ते त्याच्यात ब्रँड बिल्डिंगमध्ये असतात ते. ओके. तर इंडिव्हिज्युअल कॉन्फिडन्स खूप आहे या 1 नंबरवाल्यांमध्ये. तो जो या युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएशन्स यांना लागतो. मग स्ट्रॉंग पर्सनल ब्रँड करायचा हे रिक्वायरमेंट आहेच याची. म्हणजे आता तुम्ही सगळे जे फेमस युट्यूबर बघाल, स्ट्रॉंग म्हणजे नावानिशी पब्लिक ओळखते त्यांना, त्यांचा कॉन्टेंटही त्यांना माहिती असतो, कुठल्या विषयावर ते बोलतात. हां, तर मास पॉप्युलॅरिटी यांना पटकन मिळते 1 नंबरवाल्यांना. आता दुसरा आहे 9 नंबरवाला. तर ह्यांचा ग्लोबल रीच पण असतो आणि ह्यांना पण मास पॉप्युलॅरिटी भयंकर असते. 9 नंबर वर्ल्ड वाईड मानवतावादी असतात, त्यांचा प्रभाव असतो लोकांवर, आणि मोटिवेटिंग स्पीकर असतात, प्रीचर असतात हे 9 नंबरवाले. त्यामुळे 3, 5, 1 आणि 9 हे फार योग्य लोक आहेत कंटेंट क्रिएट करण्यासाठी किंवा कशासाठी. 2 नंबरवाला जो असतो याला इंट्युशन्स असतात, हा पण क्रिएटिव्ह असतो. तर हेही याच्यात समटाईम्स पडू शकतात. आणि काही कंटेंट क्रिएटर्स 8 नंबरवाले आहेत युट्यूबर्स, फेमस युट्यूबर्स आहेत. समजा ध्रुव राठी तुम्ही बघितलात, 8 नंबरवाला आहे. त्यांना सक्सेस स्लो आहे, पण ते जर कन्सिस्टंट असतील तर या सगळ्यांपेक्षा जास्त फेमस होतात ते. जर कन्सिस्टंट असतील तर 8 नंबरवाला पण ह्याच्यात येऊ शकतो. म्हणजे कंटेंट क्रिएशन आणि युट्यूबर म्हणा किंवा दुसरे कुठल्या गोष्टी आहेत. तर हे त्याचं उत्तर आहे. बापरे. म्हणजे त्याच्यात सुद्धा आपल्याला एक माहिती मिळू शकते हा, की म्हणजे आपण ज्यांना काय करायचं त्यांनी करावं. न्यूमरोलॉजीची मदत घ्यावी जरूर. म्हणजे उगाच ज्यांचे नंबर्स नाही आहेत आणि ते त्याच्यात पडलेत तर त्यांचा वेळ वाया जाईल.
सक्सेस थोडा दूर आहे त्यांच्यापासून. आणि काही जे खरंच त्यांच्याकडे असून जे त्याच्यापासून करत लांब नाही आहेत आहेत. त्यांनी ते त्यांच्यासाठी करून सुद्धा बघावं, करून बघावं ते. त्यांनी सुद्धा ते करून बघतो. पण असंही होतं का सर की न्यूमरोलॉजी वापरून काही प्रोडक्ट फेल गेलेले आहेत? मग मे बी त्यांचा वेगळा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, पण असं झालंय का की न्यूमरोलॉजी वापरून काही प्रोडक्ट फेल गेलेत, पण मग तेव्हा नेमका तो प्रॉब्लेम न्यूमरोलॉजीनी कसा शोधायचा? आता ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला केस टू केस चेक करणं गरजेचं आहे. प्रोडक्ट फेल गेले, त्यांनी न्यूमरोलॉजीचं मदत घेतलेली आहे म्हणजे त्यांनी नक्की काय-काय केलेलं आहे. हम्म, त्यांनी नेम चेंज केलेला आहे, राईट फ्रिक्वेन्सीवर आणलेला आहे. त्यांची पार्टनरची कम्पॅटिबिलिटी पण आहे. हम्म, त्यांचा मोबाईल नंबर पण राईट फ्रिक्वेन्सीवर आहे. हम्म, लोगोही व्यवस्थित आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे आपल्याला. हम्म, आता अशा वेळेस त्यांची महादशा आणि आपण पर्सनल इयर पण चेक करून घेणं गरजेचं आहे. हम्म. काही वेळेस एक वेळ येते अशी की ती फेवरेबल नसते. छोटासा प्रत्येकाला. पॅच. छोटा पॅच असतो, तो फेवरेबल नसतो, तर तोही चेक करून घेणं गरजेचं आहे. हा. समजा तो चेक केला, तो टाइम निघून गेला, त्याच्या रेमेडीज केल्या, या सगळ्या गोष्टी केल्या, तर तो वेळ निघून जाते. प्रोडक्ट फेल होण्याचे प्रमाण शक्यता ना के बराबर असं आपण म्हणू शकतो. ते होऊ शकतं या सगळ्या रेमेडीज केल्यानंतर. ते आपल्याला केस टू केस चेक करणं गरजेचं आहे. मे बी ते मेंटली पण प्रिपेअर्ड राहतील की मला सस्टेन व्हायचं आहे हा. पुढचे काही आणि दिवस. समजा रोल्स कोण कुठला रोल करतंय, निभावतंय त्या कंपनीमध्ये किंवा हेही बघणं गरजेचं आहे. चुकीच्या नंबरचा माणूस चुकीचं काम काही करत असेल, समजा जिथे एक्झिक्युशन करायचंय तुम्हाला, तिकडे 2 नंबरची व्यक्ती आहे किंवा 1 नंबरची व्यक्ती आहे, तर ते बघा तुम्ही की एक्झिक्युशनला कोण पाहिजे तुम्हाला, प्रॉपर एक्झिक्यूट होत आहेत की नाही कामं. प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करताय, परंतु त्याचं प्रोडक्शन होतंय का त्यावेळेस, की ते फील्ड लेवलला त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर होतंय की नाही. तिथे 8 नंबरची व्यक्ती आहे का, ती नसेल तर तुम्ही तिथे त्यांना डिप्लॉय करा. या सगळ्या म्हणजे गोष्टी करा, ज्यांचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्या ठिकाणी त्यांना डिप्लॉय करा. हे बघणं गरजेचं आहे. प्रोडक्ट फेल होण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत नसते, असंख्य. काही गोष्टी अजून तुम्ही चेक करून घेणं ते गरजेचं आहे. पण मूळतः ती वेळ पण म्हणजे वेळ ही सगळ्यात महत्त्वाची. खूप लोकांना असे सडन प्रॉब्लेम्स आलेले असतात आणि मग तेव्हा असं वाटतं की मग सेल्फ डाऊट मध्ये लोक जातात की नाही मग हे करू शकतो का, अरे इतकी वर्ष मी करतोय, मग आताच का असं झालं. बरोबर असे असंख्य प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे अयोग्य वेळ असेल त्याच्या आपण रेमेडीज करून आपण मूव्ह ऑन होऊ शकतो. खूप वेळा ना असं होतं की मी परवाच माझ्या एका वाचनात एक गोष्ट आली की एका बाईने असं लिहिलं होतं, माझ्या नवऱ्याला बिझनेस करायची इच्छा आहे, असं त्यांनी लिहिलं होतं, पण ते आता नोकरीमध्ये आहेत, पण माझीही खूप इच्छा आहे की त्यांनी बिझनेस करावा. आणि त्यांना असं कोणीतरी सांगितलं की त्यांचे बिझनेस नंबर्स नाही आहेत. मग अशा वेळेला खरंच त्यांना बिझनेस करता येणं शक्य आहे का? फार चांगला प्रश्न आहे. तुम्ही हे बघून घ्या की बिझनेस नंबर्स जरी नसतील तरी तुम्हाला बिझनेस पार्टनरशिपमध्ये करायचा आहे का तुम्हाला वैयक्तिकरित्या करायचं आहे, म्हणजे प्रोप्रायटरीशिपमध्ये, हे महत्त्वाचं आहे तुम्ही ठरवणं. जर प्रोप्रायटरीशिपमध्ये असेल आणि तुम्ही चेक करून घेतलं तुमचे बिझनेस नंबर नाही आहेत तर अवॉइड केलं तर बरं. पण बिझनेस नंबर नाही आहेत तर तुम्ही कन्सल्टिंगमध्ये करू शकता का ते पहा. तुमचा मेंटल प्लेन 100% असू शकतो. म्हणजे जे कन्सल्टिंग आणि प्रोफेशनसाठी जे रिक्वायर्ड आहे, म्हणजे CA होणे किंवा मार्केटिंग कन्सल्टंट असणे किंवा डॉक्टर होणे, तुम्ही ते पाहून घ्या. म्हणजे तुम्ही त्याच्यात तोच तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे का तुम्ही बघून घ्या. तुम्ही त्या फील्डमध्ये बिझनेस करू शकता आणि तुम्ही तुमचा सल्लागार हा रोल ठेवू शकता. पार्टनर बनून तुम्ही फक्त सल्ला देणे, त्या बिझनेस ॲडमिनिस्टर करणे, हे तुम्ही ते काम करू शकता. बरोबर. हे बघून घेणं गरजेचं आहे. आणि ज्याच्यात बिझनेस नंबर आहेत त्याच्याशी पार्टनरशिप करा, ज्याचे ग्रोथ नंबर आहेत त्याच्याबरोबर पार्टनरशिप करा. आणि तुम्ही तुमचा जो सल्ल्याचा जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, म्हणजे तुम्ही सल्ला चांगला देऊ शकता किंवा त्याचे टेक्निकल फॅकल्टी म्हणून तुम्ही तिथे काम करू शकता. लक्षात आलं? हा रोल तुम्ही करून तुम्ही बिझनेस करू शकता. बरोबर. खूप वेळा असं होतं ना की लोकांना असं वाटतं की मला 9 to 5 जॉबचा आता कंटाळा आलेला आहे. आफ्टर 40s 9 to 5 जॉब मला करायचा नाहीये, मला अडकायचं नाहीये आता आणि मला माझ्या वेळेप्रमाणे काम करायचंय. आणि म्हणून खूप लोक स्विच करतात काहीतरी जॉब टू बिझनेस.
असं काहीतरी स्विच करतात. मग त्यांच्यासाठी कन्सल्टेशन हे प्रोफेशन म्हणून किंवा बिझनेस म्हणून उत्तम प्रकारे जाऊ शकतं का? हो. जे 9 to 5 जॉब सोडून त्यांना जर कंटाळा आलाय म्हणून त्यांना काही करायचं आहे, तर त्यांनी ते कन्सल्टेशनमध्येच जावं. हा. कारण 9 to 5 जॉबच्या पेक्षा जास्त हार्डवर्क बिझनेसमध्ये असतं. तर बिझनेस ज्यांना करायचा आहे, तर त्यांनी हार्डवर्क करायची तयारी आहे का हे बघणं गरजेचं आहे. न्यूमरोलॉजी पाहावीच, परंतु हार्डवर्क, निर्णय घेण्याची क्षमता, हा. या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. नुसतंच तुम्हाला विशफुल थिंकिंग नसावी की मला बिझनेस करावा. हा. जर तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे काय करायचं आहे, तर तुम्ही गो इन कन्सल्टन्सी. हा, म्हणजे मला बिझनेस करायचा ही खूप रोमॅन्टिसाइज्ड कल्पना पण आहे. त्याच्यात हार्डवर्क नोकरीपेक्षा जास्त आहे. जास्त आहे. हा. तर हा, त्याच्यामुळे हे- निर्णय घेताना विचार करून घ्यावा हा लागतो. डोज आहे व्यवस्थित. Yes. सर, आजपर्यंत बिझनेस न्यूमरोलॉजीसाठी खूप लोक तुमच्याकडे येऊन त्यांनी कन्सल्टन्सी घेतलेली आहे आणि त्यांना खूप फायदाही झालेला आहे. पण या सगळ्यांमध्ये तुमच्यासाठी एक स्पेशल अशी केस आहे का की ज्याच्यासाठी खरंच म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला काही एक असतं एक स्पेशल आपल्यासाठी, तर अशी कुठली केस आहे? एक 20 वर्ष जुनी फर्म होती. 3 पार्टनर्स होते त्याच्यात. तर 15-1 वर्ष म्हणजे 20-25 मध्ये चालू केलेली फर्म होती. 15-20 वर्ष फार चांगली चालली फर्म. पार्टनर्समध्ये बिझनेस पण चांगला होता, प्रॉफिट पण चांगला होता, सर्व गोष्टी चांगल्या होत्या. पण अचानक एक 20-1 वर्षानंतर ना पार्टनर्समध्ये कलह चालू झाला. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आर्ग्युमेंट चालू झाली आणि जमेनाच, म्हणजे अजिबातच जमेना काम करणं किंवा काय. त्यांनी बिझनेस अगदी बंद होण्याची पाळी आली. ती केस आमच्याकडे आली होती एका ओळखीच्या व्यक्तीकडून. तर तेव्हा आम्ही पार्टनर्सची कम्पॅटिबिलिटी चेक केली. तर जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला तरुण वयात, तर त्यांचे बर्थ नंबर्स आम्ही चेक केले. ते एकमेकांशी लकी होते, कम्पॅटेबल होते. परंतु डेस्टिनी नंबर जे आपण भाग्यांक म्हणतो, ते तिघांच्या एकमेकांची अँटी होते. अँटी होते. तर ते बघितलं की 40 नंतर त्यांच्यात वाद चालू झाले आणि वाद विकोपाला पण गेले. अँटी नंबरचं नाही तर नाही जमत, म्हणजे तुम्ही काही करा किंवा कसं. आणि हे अशा गोष्टी आल्या, म्हणजे त्यांना आम्ही रेमेडीज दिल्या, सगळ्या दिल्या, त्यांचे रोल्स चेंज केले. आणि पण ह्या गोष्टी अशा घडतात. म्हणून आम्ही म्हणतो की बिझनेस कम्पॅटिबिलिटी पार्टनरची का करावी, ती ह्याच्यासाठी की लॉंग लास्टिंग राहतो बिझनेस. म्हणजे अर्ध्या वेळेस म्हणजे गेली 15-20 वर्ष नीट चालणार आणि नंतर 20 वर्ष मग प्रॉब्लेम, आणि प्रॉब्लेम कळतही नाही लोकांना. ते म्हणजे बिझनेस चांगला आहे, सेल आहे चांगला, एम्प्लॉईची काही अडचण नाही आहे, तरी देखील ॲब्रप्टली बिझनेस बंद होतात. त्याच्यामागे हे एक कारण आहे. ती एक अशी आम्ही केस सॉल्व्ह केली. त्यांना आम्ही रेमेडीज दिल्या, त्यांची नावं, फ्रिक्वेन्सी वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या. पर्सनल नंबर्स पण आम्ही त्यांचे चेंज केले. अच्छा. हां. ह्या सगळ्या म्हणजे बिझनेस नंबर, बिझनेसचं नाव आणि मोबाईल नंबर फॉर्च्युनेटली परफेक्ट होता. ओके. त्याच्यावर आम्हाला काम नाही करायला लागलं. पण कम्पॅटिबिलिटीची अडचण होती. तर त्याच्यावर आम्ही काम केलं आणि त्यांचा आता व्यवसाय सरळ सुरळीत चालू आहे. वा, म्हणजे आपल्याला खरंच म्हणजे हे इतकं आपण दुर्लक्षित केलेला भाग असतो भयंकर. की आपण बाकीच्या गोष्टींकडे खूप लक्ष देतो हो, की हे हो, का हो. होत नाहीये हो, आणि हो. ते का होत नाहीये, हो, पण हो. खरं तर हा मूळ प्रॉब्लेम हा असतो. मला असं विचारायचंय की अजून एक अशा कंपनीज असतील का की बिझनेस व्यवस्थित चालू आहे पण प्रॉफिटच होत नाही, म्हणजे सगळं टर्नओव्हर दाखवतायत, सगळं व्यवस्थित चालू आहे पण प्रॉफिटच दिसत नाही. तर अशा वेळेला न्यूमरोलॉजी त्याला काय मदत करू शकते? अशी काही केस तुमच्याकडे आहे का? आता तुम्हाला गंमत सांगतो की याच्या बरोबर विरोधातली केस आहे अच्छा. की या सॉफ्टवेअर एक कंपनी होती, भयंकर बिझनेस होता. असं नव्हतं की बिझनेस कमी आहे, सेल्स कमी आहे काय, परंतु कंपनी कितीतरी वर्ष प्रॉफिटमध्येच जात नव्हती आणि लक्षात येईना. आता इथे आम्ही चेक केलं की बिझनेस कम्पॅटिबिलिटी आहे का, तर तीही होती. म्हणजे बर्थ नंबर पण कम्पॅटेबल होते, डेस्टिनी नंबर पण एकमेकांना लकी होते अच्छा. पार्टनर्सचे. तीही विषय नव्हता. बिझनेस नेम प्रॉपर होतं, बिझनेस मोबाईल नंबर राईट फ्रिक्वेन्सीला होतं, सगळ्या गोष्टी झालेल्या. म्हणजे तेही त्याचेही काय करणार. तेव्हा आमचं लक्ष लोगोकडे गेलं, बिझनेस लोगोकडे. आणि बिझनेस लोगोमध्ये आम्हाला प्रॉब्लेम सगळे लक्षात यायला लागले. त्यांचा बिझनेस भरपूर जरी असेल तरी तो रेफरन्समधनंच येत होता. अजून बिझनेस वाढण्यासारखं प्रोडक्ट होतं त्यांचं, म्हणजे अजूनही मल्टीफोल्ड वाढवू शकला असता बिझनेस, पण तो त्याच्यातच सीमित राहिला होता बिझनेस.
तर तो रेफरन्समधनं येत होता. त्याचे शेप्स काही आम्ही नंतर चेंज केले आणि त्यांचे बिझनेस लॉसेस पण आम्हाला लोगोमधनं रिलेट झाले. मग आम्ही त्यांचा पूर्णपणे लोगो रिडिझाईन केला आणि यू वॉन्ट बिलीव्ह 45 डेजमध्ये त्यांचा पॉझिटिव्ह फीडबॅक आला आम्हाला कंपनीचा. आई ग. फक्त लोगो करेक्ट केला आम्ही त्यांचा, बाकी काही केलं नाही. लोगो पूर्णपणे चेंज नाही केला, करेक्शन्स केले. करेक्ट केलं. हा, कारण लोगो हा मार्केटमध्ये ऑलरेडी गेलेला असतो. हा, पूर्ण लोगो हा. चेंज हो, झाला तर हो, मे बी. लोगो करेक्ट केला त्यांचा. वा. म्हणजे खरंच असं म्हणायला गेलं तर हा खूप महत्वाचा विषय. प्रत्येक बिझनेससाठी हे बघितलंच गेलं हो, पाहिजे असं. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे 8-10 गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचंच आहे बिझनेस यशस्वी होण्यासाठी. बरोबर. तुमचं बिझनेस कार्ड, बिझनेस लोगो, बिझनेस नाव, बिझनेसचा नंबर, मोबाईल नंबर, पार्टनर्स कम्पॅटिबिलिटी, तुम्ही योग्य बिझनेसमध्ये आहात का नाही आहात, या सगळ्या गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. हे मदत न्यूमरोलॉजीनी तुम्हाला तुमचा जोडीदार आहे या बिझनेसमधला असं तुम्ही समजा. क्या बात. पण आता या पॉडकास्टचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आपण नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे. 2026 चालू झालेलं आहे आणि इथे असलेल्या सगळ्या उद्योजकांना हा प्रश्न पडला असेल की हे वर्ष माझ्यासाठी कसं असेल. तर 1 ते 9 नंबरसाठी हे 2026 बिझनेस इयर म्हणून कसं जाईल? आता 2026 मग याची टोटल तुम्ही बघितली तर 1 येते. यावर्षी सूर्याची एनर्जी आहे. सूर्यदेवाची एनर्जी आहे. तर सगळ्यांसाठी हा सल्ला राहील की कोणाला आळस करून चालणार नाही आहे. 1 ते 9 सगळ्यांनी हार्डवर्क खूप करायचं आहे आणि खूप यशस्वी व्हायचं आहे. एनर्जी चांगली आहे. परंतु आता सगळ्यांसाठी ही सेम आहे का एनर्जी? तर आपण परत पर्सनल इयरच्या कॅल्क्युलेशनला जाऊया. तर पर्सनल इयर कसं काढतात आपण? आपण पर्सनल इयर प्रत्येकाचं काढतो कसं? समजा तुमची बर्थ डेट आहे 1 जानेवारी 1975 ही तुमची बर्थ डेट आहे. तर त्यातलं 1975 बाजूला करा आणि 2026 टाका. ओके. तर 1 अधिक 1 अधिक 1 अशी 3 झाली. म्हणजे तुमचं पर्सनल इयर झालं 3. अच्छा. तर पर्सनल इयर 3चे जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला लागू होणार 50%. आणि 2026 आणि तुमचा बर्थ डेट म्हणजे बर्थ डेट तुमचा 1 आहे आणि 2026चा फ्रिक्वेन्सी 1 आहे. तर 1 आणि 1 ही फ्रिक्वेन्सी आहे. याचे जे काही इफेक्ट येणार, रिझल्ट येणार ते तुम्हाला 50% लागू होणार प्रत्येकाच्या आयुष्यात. तर त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. आता समजा पर्सनल इयर 1 आहे ज्याचं, त्याच्यासाठी नवीन बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात आहे. कुठलाही प्रोजेक्ट त्यांनी हातात घ्यावा. यावर्षी 100% सक्सेस आहे त्याला. 100% सक्सेस आहे. त्यांना एक सल्ला असा आहे की त्यांनी जे खालची डाऊन ट्रोडन लोक आहेत, स्वीपर आहेत म्हणा किंवा गरीब लोक आहेत, लेबर क्लास आहे, त्यांची मदत करायची त्यांना. हे त्यांनी 1 नंबरवाल्यांनी करावं. त्यांची भरपूर मदत करा, तुम्हाला भरपूर यश. आता ज्यांचा पर्सनल इयर 2 आहे त्यांनी खूप हार्डवर्क करायचं आहे. खूप म्हणजे खूप. म्हणजे यावर्षी त्यांनी जर एक 10 रुपयाचं हार्डवर्क केलेलं असेल तर यावर्षी 20 रुपयाचं करायचं. म्हणजे एक तुम्हाला क्वांटिटीमध्ये सांगतोय. तर एवढं हार्डवर्क आहे त्यांना, तर त्यांना 100% सक्सेस आहे. त्यांनी नवीन गोष्टी कुठल्या चालू नाही करायच्या ज्यांचं पर्सनल इयर 2 आहे. म्हणजे कॅल्क्युलेट करून बघा 2026 ज्यांचं पर्सनल इयर 2 येते त्यांनी नवीन गोष्टी कुठल्या चालू नाही करायच्या आणि कुणावर विश्वास ठेवू नका यावर्षी. स्वतःचं इंट्युशन्स काय म्हणतात, गट फिलिंग काय म्हणते त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. ठीक आहे. आता ज्यांचं पर्सनल इयर 3 आहे त्यांना फायनान्ससाठी हे फार चांगलं वर्ष आहे. पैशाशी रिलेटेड जे कुठले निर्णय घ्यायचे जे राहून गेलेले आहेत ते तुम्ही घेऊन टाका. क्रिएटिव्ह इयर आहे हे तुम्हाला. पण यावर्षी पर्सनल इयर 3 वाल्यांनी पार्टनरशिप कुठल्या करू नका. भागीदारीपासून लांब राहा. कन्सल्टन्सी करा, सल्ले द्या, परंतु पार्टनरशिप करू नका. व्यवसाय जो काही करायचा असेल तर प्रोप्रायटरशिपमध्ये समाधानी राहा. पुढच्या वर्षी पाहता येईल त्याच्या बाबतीत. ज्यांचं पर्सनल इयर 4 आहे त्यांच्यावर भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत यावर्षी. म्हणजे कुठलं नवं कामही असेल किंवा अडथळे असतील किंवा काय पण रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहे. हार्डवर्क आहे. सडन काहीतरी प्रॉफिट किंवा लॉस होण्याची पण शक्यता आहे. अप्स अँड डाऊन्सची पण शक्यता आहे. सडन अप्स अँड डाऊन्स येण्याची शक्यता आहे. ज्यांचं पर्सनल इयर 4 आहे त्यांनी आळस सोडून द्यायला पाहिजे यावर्षी. ज्यांचं पर्सनल इयर 4 आहे भरपूर काम करा. पर्सनल इयर ज्यांचं 5 आहे, पर्सनल इयर 4चं अजून एक सांगायचं आहे, त्यांनी ओव्हर थिंकिंग करू नका. रात्री लवकर झोपा, मोबाईल लवकर स्विच ऑफ करा. हा त्यांना पर्सनल इयर 4 वाल्यांना सल्ला आहे. ज्यांचं पर्सनल इयर 5 आहे यांना एक्सलंट जाणार आहे.
सगळ्या गोष्टीत करिअरमध्ये, फॅमिली लाईफ त्यांची, या सगळ्या गोष्टी त्यांना एक्सलंट जाणार आहेत. फुल ऑफ पोटेन्शियल, भरपूर पोटेन्शियल आहे त्यांच्यासाठी यावर्षी. त्यांचा पर्सनल इयर 6 आहे. ते फॅमिली आणि फ्रेंडशिपसाठी त्यांच्यासाठी फार चांगलं आहे. पर्सनल इयर 6 ज्यांचं पण आहे. फॅमिली लाईफ चांगली राहणार आहे. काही नवीन बेबी काय प्लॅन करणार असाल नवीन कपल्स, तर हे वर्ष त्यांनी करावं 2026मध्ये. हो. त्यांचं पर्सनल इयर 6 आहे. पर्सनल इयर 7 वाल्यांना ओके ओके हे वर्ष जाईल. स्पिरिच्युअली त्यांची भरपूर ग्रोथ आहे. पर्सनल इयर 7 वाल्यांचा. पर्सनल इयर 8 ज्यांचं आहे त्यांना रिवॉर्ड मिळतील, पण हार्डवर्क नंतर मिळतील. बिना हार्डवर्कचं त्यांना काही नाही मिळणार. घरी बसून म्हणजे असेल हरी देईल खाटल्यावरी, तसं काय होणार नाही. ज्यांचं पर्सनल इयर 8 आहे त्यांचं. हां, पण प्रॉपर्टीशी रिलेटेड जे कुठले इश्यूज असतील ते त्यांचे सॉल्व्ह होणार यावर्षी. म्हणजे बऱ्याच वर्षापासून काही कोर्ट केसेसमध्ये काही प्रॉपर्टीचं काही काम अडकलेलं आहे, तर ते सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. त्यांनी ते स्पीडअप करावं. पर्सनल इयर 9 जे आहे त्यांनी जरा थोडंसं सांभाळून, कारण हे वर्ष त्यांच्यासाठी टर्मिनेशनचं असतं. म्हणजे जे नोकरीत आहेत त्यांनी नोकरी सांभाळावी यावर्षी. म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करू नका त्यांनी. त्यांना असं चाललं की त्यांनी कुठल्या नव्या गोष्टीत इन्व्हेस्ट करू नये यावर्षी. जसं चाललंय तसं ते पुल ऑन करावं वर्ष. आता यावर्षी त्यांच्या बाबतीत काय होणार आहे, जे त्यांच्या मदतीला येणार आहेत लोक, जे त्यांच्या फायद्याची लोक आहेत ती त्यांच्या आयुष्यात राहतील, आणि बाकीची लोक आपोआप त्यांच्या आयुष्यातनं निघून जातील. जी त्यांना हेल्प नाही करणार आहेत, त्यांचं चांगलं चिंतत नाहीत, ती लोक आपोआप या आयुष्यातून, त्यांच्या कॉन्टॅक्ट त्यांचे कमी होतील. निगेटिव्ह लोक त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. हे त्यांच्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडणार आहे. हे असं पर्सनल इयर प्रमाणे आहे. पण यांची हिलिंगची एनर्जी पण असते 9 वाल्यांची. तर त्यांच्यासाठी हे वर्ष म्हणजे ते लोकांना त्यांनी सल्ले द्यावेत, काही मदत करावी, तर ते हिलर्स आहेत ते. हां, तर त्यांच्यासाठी हिलिंगची म्हणजे एनर्जी त्यांच्यासाठी 2026 आहे. हे तुमचं पर्सनल इयर प्रमाणे झालं. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर ज्यांचा बर्थ डेट 1 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष 100% आहे. ज्यांचा बर्थ डेट 2 आहे, म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर सक्सेस रेट त्यांचा 90% आहे. ज्यांचा बर्थ डेट 3 आहे त्यांचा 80% पर्यंत सक्सेस रेट आहे. ज्यांचा बर्थ डेट 4 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष 70 to 80% सक्सेस रेट देऊन जातं. ज्यांचा बर्थ डेट 5 आहे त्यांना 100% सक्सेस. ज्यांचा बर्थ डेट 6 आहे त्यांना पण 80 to 90% सक्सेस आहे. ज्यांचा बर्थ डेट 7 आहे त्यांना 60 to 70% सक्सेस आहे. ज्यांचा बर्थ डेट 8 आहे, म्हणजे 8, 17, 26, त्यांना हार्डवर्क नंतर सक्सेस आहे. हां, त्यांचं पर्सेंटेज हे आम्ही दिलेलं नाही आहे, कारण हार्डवर्क केल्याशिवाय त्यांना काही मिळणार नाही. 10% पण नाही मिळणार. त्यांनी ते भरपूरच मेहनतच करायची यावर्षी. ज्यांचं पर्सनल इयर 8 आहे. आणि पर्सनल इयर 9 वाल्यांना पण 100% सक्सेस आहे. आता दुसरं इन जनरल आपण जे म्हणतो, म्हणजे हे जे पर्सनल इयर काढलं, पण इन जनरल कसं आहे की तुमची जन्मतारीख 1 आहे, 10 आहे, 19 आहे, 28 आहे. तर त्यांच्यासाठी जनरल लोक आहे ते 2026 कसं जाईल, तर बाबा चांगलं जाईल. त्यांना न्यू बिगिनिंग आहे, नवं करिअर ते चालू करू शकतील, रिकग्निशन मिळेल त्यांना यावेळेस. त्यांना ओळख नवी मिळण्याची खूप चान्सेस आहेत. त्यांचं सोशल वर्थ खूप वाढणार आहे. म्हणजे समाजात त्यांची किंमत वाढेल यावर्षी. कॉन्फिडन्सनी लीड करा असं त्यांना मला सांगणं आहे. जे 2 नंबर आहे, 11 नंबर, 20 नंबर आणि 29 नंबर, यांच्यासाठी त्यांना इमोशनल क्लॅरिटी मिळेल यावर्षी. म्हणजे इमोशनल ज्या लोकांना ते कन्फ्युजनमध्ये वावरतात बऱ्याच वेळेस, त्यांना बऱ्यापैकी क्लॅरिटी यावर्षी येणार आहे की नक्की निर्णय काय घ्यायचे आहे. ओके. नंतर एकटं राहण्यासाठी त्यांनी शिकणार आहेत यावर्षी 2026मध्ये, की समजा जोडीला कोणी नसेल मदतीला, तरी एकटं कसं सर्व्हाइव्ह करायचं आहे, आपण एकटा गाडा कसा हाकायचा आहे, हे 2 नंबरवाल्यांना लक्षात येणार आहे. त्यांचा बर्थ डेट 3 आहे, 12 आहे, 21 आहे किंवा 30 आहे, यांच्यासाठी फायनान्शियल तर तुम्हाला मी सांगितलं. फेम थ्रू त्यांना विजडममधनं मिळणार आहे. म्हणजे त्यांचं जेवढं चातुर्य असेल, त्यांची जेवढी म्हणजे बौद्धिक क्षमता असेल, त्याच्याप्रमाणे त्यांना फेम आणि नेम मिळणार आहे यावर्षी. लक त्यांना आहे, नॉलेजच्या रिलेटेडच लक त्यांचं चालणार आहे. जेवढं नॉलेजचा त्यांनी फायदा करून घेता येईल तेवढं करून घ्यावं. ज्यांचं 4 आहे बर्थ डेट, 4, 13, 22 आणि 31, तर ते ओल्ड बिलीफमधनं लोक बाहेर पडतील यावर्षी. हे फार महत्त्वाचं त्यांच्या बाबतीत घडणार आहे. आणि नवीन काहीतरी ते चालू करतील. जे जुन्या
ज्या रूढी परंपरा होत्या, ज्या डोक्यात बिलीफ सिस्टीम्स होत्या, त्या त्याच्यातून ते यावर्षी बाहेर पडतील. जे इतके वर्ष बाहेर पडत नव्हते, तर यावर्षी ते बाहेर पडतील. हार्डवर्क नंतरच त्यांना पण रिझल्ट आहे. शॉर्टकट त्यांनी मारायचे नाहीत, म्हणजे कट कॉर्नर्स आपण जे म्हणतो ते 4 वाल्यांनी करायचं नाही यावर्षी. आणि इथिकल पाथ फॉलो करायचा आहे. थोडं पण अनइथिकल करायचं नाहीये. थोडं पण कुणाचा धोका केला, कुणाला फसवलंय, यांना फटका पडल्याशिवाय राहणार नाही. 4 वाल्यांनी नाकासमोर चालायचंय 2026. अच्छा. हां, 4, 13, 22 आणि 31. अजिबात थोडा स्वतःच्या जवळच्या फायद्यासाठी त्यांनी दूरचं नुकसान करून घेऊ नये. हा. थोडा पैशाचा फायदा आहे किंवा थोडंसं क्षणिक आनंद त्यांना मिळणार असेल तरी अनइथिकल पाथला जायचं नाहीये त्यांनी. हे या सगळ्या नंबरमध्ये यांना हे फार महत्त्वाचं सांगणं आहे. 4 वाल्यांनी कॉशन घ्यायची आहे यावर्षी. ब्लॉकेज त्यांची ब्लॉकेज जाणार आहे त्यांचं, जे काय असेल ते. म्हणजे जे काही ब्लॉकेजेस आलेली आहेत किंवा बिलीफ सिस्टीम, ते त्यांचं 4 वाल्यांचं अडकलेली कामं वगैरे, पण हार्डवर्क नंतर आहे ती. आता 5 नंबर ज्यांचा आहे, 5, 14 आणि 23, हे व्यवसायाचं वर्ष आहे त्यांच्यासाठी. भरपूर व्यवसाय करावा, मल्टिपल व्यवसाय करावे त्यांनी. समजा त्यांना, कारण फायनान्शियल गोष्टीमध्ये यश आहे त्यांना. कम्युनिकेशननी ते जिंकणार आहेत. त्यांची कामं नुसते कम्युनिकेशननी पण होतील यावर्षी. अगदी ते तिथे हजर नसतील, पण नुसतं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल त्यांचं व्यवस्थित, तर त्यांची कामं त्यांनीही होणार आहेत. आणि त्यांना स्टॅबिलिटी, सोशल रिकग्निशननी येणार आहे यावर्षी 5 वाल्यांना. क्लॅरिटी ऑफ थॉट्स येईल. थांबलेली कामं ह्यांची पण होणार आहे. आणि नाव त्यांचं चांगल्यापैकी होईल 5 वाल्यांचं 2026 मध्ये. आता जे 6 नंबर आहे, 15 आहे आणि 29 आहे. सॉरी, काय 6, 15 आणि 24, आय एम सॉरी. तर सेल्फ रिकग्निशन त्यांना वर्थ त्यांचं असणार यावर्षी. फॅमिली ते नवी चालू करू शकतात. त्यांचे लग्न ठरतायत किंवा काय, ते नवीन फॅमिली चालू करण्याचा विचार करू शकतात. बेबी पण ते प्लॅन करू शकतात. ते मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे यांच्या रिलेशनशिपमध्ये ट्रान्सफॉर्मेशन पण येईल यावर्षी. जर काय तसं सिच्युएशन असेल तर ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. चांगल्या अर्थाने का वाईट आहे? कुठल्याही अर्थाने, पण ट्रान्सफॉर्मेशन येईल. ते कुठल्या सिच्युएशनमध्ये त्याच्यावर ते ठरेल. ओके. हे रिस्पेक्ट चूज करतील इमोशनपेक्षा यावर्षी. त्यांना रिस्पेक्ट हवा यावर्षी. सूर्याची एनर्जी आहे, त्यांना रिस्पेक्ट हवा आहे. आणि 7 वाले काय करतील, 7, 16 आणि 25 वाले स्पिरिच्युअलिटी, अवेकनिंग ऑफ स्पिरिच्युअलिटी आपण म्हणतो ना, तसं काहीतरी घडणार आहे यांच्या बाबतीत. 7 वाल्यांबाबत, 7, 16 बाबत काहीतरी त्यांना इंट्युशन्स येतील, वाईब्स येतील आणि ते देवाकडे वळण्याची शक्यता आहे. म्हणजे देवधर्म म्हणू किंवा पूजा अर्चा म्हणू किंवा काय, या वाचन म्हणू, स्पिरिच्युअल वाचन म्हणा किंवा काय, याच्याकडे त्यांचा ओढा राहील, त्यांचा ध्यास सुरू होईल समजा या वर्षी. आता ज्यांचा 8 आहे, 8, 17 आणि 26, यांना तुम्हाला म्हटलं यांचे डिलेज वाढणार आहेत. कामं फास्ट होणार नाही तशी अशी, पण पेशन्स ठेवायचं आहे त्यांनी. कामं होणार पण डिलेज आणि ऑब्स्टॅकल्स असतील. तुम्ही पेशन्स ठेवा आणि फोकसनी कामं करा. कामंही होणार, फक्त बिथरून जाऊ नका, असं म्हणजे पेशन्स लूज करू नका 8 वाल्यांनी. आणि स्वतःला मोटिवेट करत राहा. होईल, चल होईल, काम होईल, काय नाही, थोडंसंच आहे, थोडंसंच राहिलंय. जसं आम्ही मॅरेथॉन मध्ये शेवटचे गोल्स बघतो, चल 5 किलोमीटरच राहिले, चल 4च राहिले, चल 1च राहिले, असं स्वतःला मोटिवेट करत राहायला लागतं. तसं 8 वाल्यांनी स्वतःला मोटिवेट करत राहायचंय. हेल्थकडे लक्ष द्यायचंय प्रामुख्याने त्यांनी. हेल्थ इश्यू छोटे मोठे उद्भवू शकतात. जर वेडं वाकडं वागणं झालं, दुर्लक्ष झालं तब्येतीकडे तर. दुसरं शेवटचं आहे की 9 तारीख, 9, 18 आणि 27. तर हे पर्पज ड्रिव्हन असतील यावर्षी. काहीतरी पर्पज मिळेलच त्यांना, आणि पर्पज मिळालेला असेल तर ते त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल करावी. ओल्ड पॅटर्न हे सोडून देतील यावेळेस. जे काय ओल्ड पॅटर्नप्रमाणे चालत होते तर ते यावर्षी सोडून ते नवं काहीतरी नक्कीच नवा पॅटर्न काहीतरी चालू करतील ते. आणि ॲम्बिशन्स खूप हाय असणार आहेत 9 वाल्यांच्या. ॲग्रेसिव्ह लोक आहेत, ॲग्रेशन असतं, तर त्यांच्या ॲम्बिशन्स. आता सूर्याची एनर्जी बरोबर आली, 9 मंगळाची एनर्जी आहे, तर त्याच्यावर सूर्याची एनर्जी. तर ॲम्बिशियस असणार आहेत आणि खूप जास्त ॲग्रेशननी आणि ताकदीने ते कामं करतील 9 वाले लोक. आणि यांना यावर्षी रिस्पेक्ट करतील, म्हणजे डिमांड रिस्पेक्ट करतील. रिस्पेक्ट डिमांड करतील, आय एम सॉरी, यावर्षी. म्हणजे त्यांना रिस्पेक्ट असायला मिळायलाच हवा प्रत्येकाकडनं.
हा. नाहीतर तो त्यांना चालणार नाही. असं हे साधारण 1 ते 9चं वर्ष आहे. वा. हम्म. बापरे. खूप आहे ते. खूप आहे एकतर. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडं थोडं का होईना या बाबतीत थोडस लक्ष दिलं आणि थोडेसे जरी बदल केले आपल्या वागण्यात किंवा आपल्या डेली रुटीन मध्ये तरी खूप फरक पडू शकतो असं मला वाटतं. वर्ष हे जनरली वर्ष सगळ्यांना चांगलं जाऊ चांगलं जाणार आहे 2026. हा. फक्त थोड्याफार फरकाने सगळ्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये यश आहे. यश आहे. 1 ते 9 त्यांच्या स्वतःच्या पर्सनल एनर्जी प्रमाणे. क्या बात आहे. वेलकम 2026. 26. काही ना खूप मिथ्स असतात न्यूमरॉलॉजी बद्दल की माहित नाहीये मला तरी मी आपलं ठोकून देते काहीतरी. ठीक आहे काहीतरी असेल असं म्हणून. तर काही मिथ्स आपण आज क्लिअर करूया का? 100%. अच्छा. तर एक मिथ्स असं आहे की न्यूमरॉलॉजी भविष्य 100% अचूक सांगते. आता न्यूमरोलॉजी काय आहे हे आपलं चर्चा भरपूर झालेली आहे. तर न्यूमरोलॉजीप्रमाणे तुमचा स्वभाव कळतो, प्रवृत्ती कळते, तुम्हाला संधी कुठल्या आहेत, तुमचे पेन एरियाज काय आहेत, योग्य वेळ तुमची फेवरेबल टाईम काय आहे, तुमचे पॅटर्न काय आहेत साधारण, हे तुम्हाला दाखवतं. पण तुमचं सक्सेस रेट कसा ठरणार आहे, तुम्ही निर्णय काय घेता. ॲक्शनच घेतली नाही तर तुम्ही न्यूमरोलॉजी घेऊन म्हणजे त्याचा सल्ला घेऊन तरी काय काहीच करणार, फायदा की तुम्ही नाही. ॲक्शनच नाही घेते, बरोबर. तुम्ही कृती काही करत नाहीये, मेहनत काही करायची इच्छा नाही आहे तुमची, तर ह्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. या 3 गोष्टी आल्या तुमच्या आचरणात तर न्यूमरोलॉजीचा तुम्हाला फायदा आहे. आणि न्यूमरोलॉजीचे प्रेडिक्शन्स किंवा हा जो अंदाज असतो तो आम्ही सांगतो 70 to 80% असतो. शेवटी दैव ही एक काही गोष्ट आहेच, पण यांनी 70 ते 80% सक्सेस तुमचा मदत होते सक्सेस मदत मिळण्यासाठी, यश मिळण्यासाठी मदत होते. बरोबर. मिथ नंबर 2. नावाची स्पेलिंग बदलल्याने किंवा मोबाईल नंबर बदलल्याने एक चमत्कार होतो का? चमत्कार हा कधीच कुठे होत नसतो, त्याला मेहनतीची जोड लागते. तुम्ही नाव बदललं, नावाची फ्रिक्वेन्सी योग्य व्यवसायावर आणलीत, मोबाईलची फ्रिक्वेन्सी योग्य व्यवसायावर आणलीत, मेलिफिक कॉम्बिनेशन्स नसतील तुमच्या मोबाईलच्या नंबरमध्ये, राईट फ्रिक्वेन्सी आणल्यानंतर पण आणि त्याच्यानंतर देखील तो जो बदल घडवायचा आहे तो आपल्याला 3 महिन्यात घडवायचा असतो. त्याची एक विशिष्ट प्रोसेस असते, ती 90 दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते. नेम चेंजची किंवा पर्सनल नेम चेंजची किंवा मोबाईल किंवा जे काय आपण सांगतो ती प्रॅक्टिस केल्यानंतर 90 दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागतो. म्हणजे 45 to 90 डेज असं आम्ही त्यांना वेळ सांगतो कुठल्याही क्लायंटला. तर त्याच्यात तुम्हाला बदल जाणवू लागतात. पण तो बदल कधी होणार तुमच्या जण, तुमचं ते राईट डायरेक्शनला तुम्ही करताय का काम, तुमचे स्किल सेट काय आहे, कौशल्य काय आहे तुमचं. समजा ते काही नसेल आणि तुम्ही नुसतंच एवढ्यात बदल केल्याने काही घडणार नाही. तुमचं कौशल्य हवं, सातत्य हवं, कन्सिस्टन्सी म्हणतो आपण त्याला. कामात सातत्य हवं, जरी पडलात तरी पण परत उभे राहून तुम्ही करायला ते परत सुरू करा. फेल्युअर होऊन त्याला पेशन्स हवा, निर्णय क्षमता हवी तुमची. त्याच्यानंतर या सगळ्याची मिलीभगत हे तुमचा सक्सेस आहे. अच्छा. ओके. मिथ नंबर 3. न्यूमरोलॉजी हा अंधविश्वास आहे. आता कसं आहे की याच्यावर बरेच डिस्कशन झालेले आहेत, बऱ्याच पुस्तकात बरंच काही गोष्टी आलेल्या आहेत. आता न्यूमरोलॉजी अंकशास्त्र आहे. न्यूमरोलॉजी म्हणजे ते ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र मुळात डेव्हलपच अंकशास्त्रावरनं झालेलं आहे, पण ते डिटेलमध्ये झालं. परंतु ही प्राथमिक त्याचं शास्त्र आहे, त्याला विज्ञानाचा आधार आहे. परंतु आता विज्ञान म्हणजे काय, की आपण जे म्हणतो की सायन्सची जोड, सायन्सचे रिझल्ट हे लॅबोरेटरीत येतात, त्याचं काहीतरी कन्क्लुजनला येतो माणूस लॅबमध्ये. आणि न्यूमरोलॉजीचे जे काही रिझल्ट्स आहेत किंवा प्रिन्सिपल्स आहेत ना, हे अनुभवावर हजारो वर्षाचे जे काही अनुभव आहेत लोकांचे, त्याच्यावरनं याचे प्रिन्सिपल्स आणि फॅक्ट्स तयार झालेले आहेत. तर ते काही लॅबोरेटरीमध्ये तुम्ही टेस्ट नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे काही लोकांचा अंधविश्वास आहे असं त्यांचं म्हणणं असू शकतं, परंतु याला विज्ञानाची जोड 100% आहे. मला असं वाटतं ना की पण मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत आणि तुमचं स्किल सेट स्वतःमध्ये काहीतरी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचा सक्सेस मिळणार. ही गायडिंग लाईन आहे. म्हणजे 5 तुम्हाला राईट पाथ आम्ही न्यूमरोलॉजी प्रमाणे दाखवतो, या वेनी तुम्ही जा. पण तुम्ही उठून उभे राहा, चालायला सुरुवात तर करा. बरोबर. मेहनत करा, स्किल सेट. हा दिवा आहे खरं तर, हा दिशादर्शक आहे. हे न्यूमरोलॉजी म्हणजे फक्त नाव बदलणं आणि स्पेलिंग बदलणं का?
कारण खूप वेळा असं दिसतं की कुठेतरी डबल एम आलेला आहे, डबल एन आलेला आहे. अशा वेळेला असं वाटतं की हां, ह्याने न्यूमरॉलॉजीचा उपयोग केलाय बहुतेक, असं समोरच्याला वाटू शकतं. म्हणजे फक्त तेवढंच आहे का न्यूमरॉलॉजी म्हणजे? नाही, न्यूमरोलॉजी म्हणजे त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात न्यूमरोलॉजीमध्ये. नाव बदलणं आणि नंबर बदलणं हेच लोकांना दिसतं. हां, परंतु त्याचे काही मिसिंग नंबर्स आहेत. समजा ग्रिडमध्ये काही गोष्टी नाही आहेत तुमच्याकडे. हां. जसा कोणी सर्व गुणसंपन्न नसतो. बरोबर. तर तुमच्यात ज्या कमी आहेत, तर त्याच्या रेमेडीज करायच्या असतात त्या एनर्जीज मिळण्यासाठी. हं. त्या आपण मिसिंग नंबरच्या रेमेडीज आपण करू कन्सल्टन्सीमध्ये देतो. सर्वांना एकाच नंबरचे नियम लागू होतात का? नाही, तसं काही नसतं. सगळ्यांना एकाच नियमवरचं म्हणजे अ, अ, त्याला काय म्हणतो आपण, एक आपण काही सकारात्मक नंबर असतात, काही नकारात्मक असतात, हं. असं आपण म्हणतो. पण माझ्या हिशोबाने सगळे नंबर चांगले आहेत. हां, सगळ्या नंबर प्रत्येकाची एनर्जी एक वेगवेगळी आहे. ती बरोबर. त्याची कम्पॅटिबिलिटी आपण न्यूमरोलॉजीप्रमाणे चेक करून पुढे वाटचाल करत असतो. बरं. आता हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे हे जे मिथ आहे, तर ते खूपच मोठं मिथ आहे खरं तर. खूप लोकांना असं वाटतं, की न्यूमरॉलॉजी ही धर्माशी जोडलेली आहे, की कुठेतरी तो धर्म येतो आणि मगच ते आपण पूर्ण करू शकतो असं. नाही, आता ह्याच्यात धर्माचा कुठेही काही संबंध नाही. हे अंकशास्त्र आहे. अच्छा. गणित हे सगळ्या धर्माचे लोक शिकू शकतात. सगळ्या धर्माच्या लोकांना गणित हे समजतंच. लक्षात आलं आणि जन्माची तारीख ही प्रत्येकाची आहेच ना. जो बरं. जन्माला आलाय त्याची तारीख आहेच आणि त्या जन्मतारखेवरनं आपण हे सगळे कॅल्क्युलेशन्स मांडतो. बरोबर. त्यामुळे धर्माचा याच्यात काही संबंध येत नाही. हां, रेमेडीज ज्या कुठल्या आहेत, त्याचा हां. कदाचित येऊ शकत असेल, परंतु आपण वेगवेगळ्या रेमेडीज वेगळ्या धर्माच्या लोकांना आपण देऊ शकतो. अच्छा. तसं काही ओके. नाही. हो. म्हणजे मुळात तो मार्ग मिळणं महत्वाचं हो, आहे हो, हो, असं हो, वाटतं हो, हो, मला. हो. की मग धर्म हा कोणताही असला तरी तो जर अडचणीत आहे समोरचा आणि त्यांनी न्यूमरोलॉजी वापरली किंवा न्यूमरोलॉजिस्टची कन्सल्ट केलं, तर तो मार्ग मिळणं महत्वाचं हो आहे. आणि नाव आणि मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी कुठला धर्म आड येत नाही. बरोबर. आता सगळ्यात फ्रजाईल प्रश्न आहे, की न्यूमरॉलॉजी हे फक्त मोठे लोकं म्हणजे सेलिब्रिटीज किंवा मोठ्या कंपनीजसाठीच वापरलं जातं का? नाही, ही चुकीची बिलीफ सिस्टम लोकांच्या डोक्यात आहे ही, की फक्त मोठी लोकं वापरतात. खरं तर याचा अवेअरनेस नाहीये समाजामध्ये. हां. जर सगळ्या छोट्या-मोठ्या सगळ्या आता तर सगळे स्टार्टअपवाले प्रोप्रायटरशिप फर्म कोणाला चालू करायची, सगळेजण न्यूमरोलॉजीचा आधार घेताना दिसतात आपल्याला. हे बेसिक रेमेडी आहे. महाग नाहीये, काही नाहीये. हां. हे तुमच्या तुम्ही याच्या रेमेडीज करू शकता. बरोबर. म्हणजे न्यूमरोलॉजीच्या सल्ल्याने तुम्ही तुम्ही तुमच्या घरच्या घरी या रेमेडीज करणं शक्य आहे. तर असं अच्छा. काही नाही, हे मिथ आहे 100%. वाह! मजा आली ॲक्चुअली. म्हणजे मी सुद्धा बिझनेस न्यूमरोलॉजी हे पहिल्यांदाच एक्सप्लोर केलं आणि आज तुमच्याशी गप्पा मारून तर अजून सखोल काही गोष्टी कळल्या, काही गोष्टी उलगडल्या, डोळे उघडले असं म्हणता येईल. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा खूप प्रश्न सुटले असतील किंवा त्याच्यावर त्यांना काही मार्ग सापडला असेल. तर मला असं वाटतं, की तुम्हाला जर काही अडचण आली बिझनेसमध्ये, आयुष्यात काही अडचण आली, तर नक्कीच न्यूमरोलॉजी हा ऑप्शन तुमच्यासाठी ओपन ठेवा आणि त्यासाठी तर आपले एक्सपर्ट आपल्याकडे आहेतच. तर पुन्हा भेटूया आपण शेअर द स्टोरीमध्ये एका नवीन बरोबर, एका नवीन विषयासोबत न्यूमरोलॉजीच्याच एका अजून सखोल विषयाबाबतीत चर्चा करायला आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.